हे फॅक्टरीला रात्री अंदाजे 1-1:30 वाजता ही आग लागली आणि या आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू पावलेला आहे। 7 जण जखमी आहे, पण ते किरकोळ जखमी आहे। जे ज्यावेळेस आग लागली असेल 6 जण जागेवर गेले, बाकीच्या 7 जणांनी उड्या खाऊन त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। ही दुर्दैवी घटना ही घडलेली, ही कशी घडली, काय घडली याचा सखोल आता CP साहेब वगैरे सगळे अधिकारी येऊन याची चौकशी करतील। पण जी काही घटना घडली ही दुर्दैवी घडलेली आहे। आणि विशेष म्हणजे ही जी काही फॅक्टरी, ह्या फॅक्टरीमध्ये म्हणजे रेसिडेन्सी म्हणजे वरच हे कामगार राहत होते। आता ही घटना कशामुळे घडली, काय घडली याची चौकशी नंतर होईल, पण फॅक्टरीमध्येच कामगार राहत होते, तर त्याच्यामुळं ही आग लागल्यामुळं त्यांचा जीव काही जण वाचू शकले नाही। म्हणून मला एक सांगायचं की सखोल अशी चौकशी केल्या जाईल आणि जे काही असेल ते निश्चित लवकरात लवकर निष्पन्न होईल। काही प्राथमिक कारण आगीचं प्राथमिक कारण आता ते अजून काही निष्पन्न झालं नाही, पण आता CP साहेबांची माझी चर्चा झाली, इलेक्ट्रिशियनवाले बोलवलेले, सगळे त्यांनी बोलवलेले आणि याच्या माध्यमातून आता नेमकी आग काल फॅक्टरी बंद होती, आता ही आग लागली कशी हे काही कळायला कारण नाही, पण आज निश्चित आपल्याला कळलं। या घटनेमुळे कामगार सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे। नाही, कामगार सुरक्षेचा प्रश्न म्हणजे इथं रेसिडेन्सीचा म्हणजे राहण्याचा हा विषय नाही, फक्त ही फॅक्टरी चालवण्यासाठी हा प्लॉट आहे। पण ते दुर्दैवानं ते कामगारी दरात होते आणि दुर्दैवानं घटना घडली आणि 6 जण मृत्यू पावले, त्याची आपण चौकशी करू। या घटनेमुळं या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे फायर ऑडिटिंगचा विषय महत्त्वाचा आहे। जर असे छोट्या कंपनीमध्ये अपघात होत असतील तर मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेचं काय, त्यांच्या आता सुरक्षिततेच्या बाबतीत, फायरच्या बाबतीत आपण जे सांगितलं त्या बाबतीत सुद्धा मी माहिती घेतो आणि फायर वगैरे गाड्या आहे आपल्याकडे, गाड्या आहे, पण आता ते अचानकच